नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एका गव्हर्नमेंट कंपनीने सांगितले की त्या कंपनीचा IPO लवकरच येऊ शकतो. आणि मित्रांनो, ज्या कंपनीचा ती गव्हर्नमेंट कंपनी IPO आणत आहे, ती कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणती आहे ही सरकारी कंपनी आणि याचा किती कोटी रुपयांचा IPO आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. NLC इंडियाज रिन्युएबल आर्म NIRL टू रेज ₹4,000 कोटी via IPO by फायनान्शियल इयर 2027 CMD. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीची रिन्युएबल एनर्जी सबसिडरी कंपनी NIRL म्हणजे NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडचा आपल्याला IPO पाहायला मिळू शकतो. नेक्स्ट फायनान्शियल इयर म्हणजे फायनान्शियल इयर 2027च्या सेकंड क्वार्टरमध्ये. आणि मित्रांनो, हा सुद्धा सेकंड क्वार्टर सुरू आहे, म्हणजे इथून बरोबर एका वर्षानंतर आपल्याला या कंपनीचा IPO पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, हा IPO राहू शकतो 4,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, असे स्वतः NLC इंडिया लिमिटेड या कंपनीच्या टॉप ऑफिशियलने सांगितले आहे. आणि मित्रांनो, हा फंडरेज कशासाठी करणार आहे? तर मित्रांनो, यांनी इथे सांगितले की बिझनेस वाढवण्यासाठी हा IPO येणार आहे फंडरेजसाठी. आणि मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडच्या CMD म्हणजे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन्ना कुमार मोटुपल्ली यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की कंपनी आपला रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी करंट 1.4 गिगावॅटपासून 10 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा टार्गेट आहे 2030 पर्यंत. आणि मित्रांनो, याचकरिता ही कंपनी IPOच्या थ्रू 4,000 कोटी रुपयांचा फंडरेज करण्याचा प्लॅन बनवत आहे. आणि मित्रांनो, कंपनी प्लॅन करत आहे या IPOसाठी ड्राफ्ट पेपर्स फाईल करेल सेबीकडे केव्हा? फायनान्शियल इयर 2027च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये. आणि मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड 50,000 ते 60,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, म्हणजे आपली कॅपॅसिटी ऑलमोस्ट 7 टाईम करण्यासाठी. आणि मित्रांनो, हे फंड रेज करणार आहे ही कंपनी थ्रू इक्विटी अँड डेफच्या थ्रू ही कंपनी हे फंड रेज करणार आहे. आणि मित्रांनो, 16 जुलै 2025ला NLC इंडिया लिमिटेडला मंजुरी मिळाली आहे आपल्या रिन्युएबल सबसिडरी कंपनी NIRL म्हणजे NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडमध्ये 7,000 कोटी रुपयांपर्यंतचा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, आपली रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि मित्रांनो, आता सध्यास NLC इंडिया लिमिटेड ऑपरेट करते 7 रिन्युएबल एनर्जी ॲसेट्स, ज्याची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे 2 गिगावॅटची, विच आर आयदर ऑपरेशनल ऑर क्लोज टू कमर्शियल ऑपरेशन. आणि मित्रांनो, NLC इंडिया 6 गिगावॅट कंपनी आहे, ज्यामध्ये 4.6 गिगावॅट थर्मल कॅपॅसिटी इन्क्लूड आहे. तसेच NLC इंडिया ही कंपनी पहिली कंपनी आहे देशातील जिने 1 गिगावॅट रिन्युएबल कॅपॅसिटी ॲड केली आहे. आणि मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेडचा प्लॅन आहे 2047 पर्यंत आपली ग्रीन एनर्जी कॅपॅसिटी वाढवून 32 गिगावॅट करण्याची. आणि मित्रांनो,
NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी मिनिस्ट्री ऑफ कोलच्या अंडर आहे आणि मित्रांनो NLC इंडिया लिमिटेड ही कंपनी मायनिंग अँड पॉवर जनरेशन बिझनेसमध्ये काम करते। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बघितले की NLC इंडिया लिमिटेड आपल्या रिन्युएबल सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडचा IPO आणणार आहे आणि मित्रांनो IPO राहणार आहे 4,000 कोटी रुपयांचा आणि मित्रांनो कंपनीच्या CMDने सांगितले आहे की IPO साठी आम्ही DRHP फाईल करणार आहोत फायनान्शियल इयर 2027च्या क्वार्टर 1 मध्ये आणि आपल्याला NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडचा 4,000 कोटी रुपयांचा IPO पाहायला मिळू शकतो फायनान्शियल इयर 2027च्या क्वार्टर 2 मध्ये। आणि मित्रांनो आतापर्यंत आपण एवढे या व्हिडिओमध्ये बघितले आणि मित्रांनो पुढे आपण NLC इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया। तर मित्रांनो जर आपण NLC इंडिया लिमिटेडची शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.20%, FISची होल्डिंग आहे 2.95%, DISची होल्डिंग आहे 14.25%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 4.31% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.29%। आणि मित्रांनो कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर कधी येणार आहे याची डेट आतापर्यंत कंपनीने डिस्क्लोज केलेली नाही आणि मित्रांनो या कंपनीचा जर आपण फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे नंबर बघितले तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे। तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे। आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 15,283 कोटी रुपये आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट होता पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये 2714 कोटी रुपये। आणि मित्रांनो जर आपण NLC इंडिया लिमिटेड या कंपनीचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे। पहिले होता 13,782 कोटी रुपये, नंतर 15,144 कोटी रुपये आणि करंटली 17,336 कोटी रुपये। आणि मित्रांनो जर आपण NLC इंडिया लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग बघितली तर ती करंटली आहे जवळपास 18,500 कोटी रुपये आणि मित्रांनो NLC इंडिया लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे जवळपास 4,000 कोटी रुपयांची। तसेच मित्रांनो जर आपण NLC इंडिया लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे जवळपास 320 कोटी रुपये आणि मित्रांनो जर आपण NLC इंडिया लिमिटेडची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर तो बिलकुल झिरो आहे जो या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे। आणि मित्रांनो NLC इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.20% आणि प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही म्हणून इथे प्लेज पर्सेंटेज बिलकुल झिरो आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गव्हर्नमेंट कंपनी NLC इंडिया लिमिटेड आपल्या रिन्युएबल एनर्जी सबसिडरी कंपनी NLC इंडिया रिन्युएबल लिमिटेडचा 4,000 कोटी रुपयांचा IPO आणण्याचा प्लान करत आहे आणि फायनान्शियल इयर 2027च्या क्वार्टर 2 मध्ये आपल्याला हा 4,000 कोटी रुपयांचा IPO पाहायला मिळू शकतो। याच अपडेटला डिटेलमध्ये समजून घेतले आहे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ
फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.